हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज मी आपल्यासमोर घेऊन आली आहे आपला नवीन कायदा, दॅट इज BNSS, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023. तर चला तर मग आज नवीन जोशासह स्टार्ट करूया आपण आपला BNSSला, जो आधी होता CRPC, आता बनला आहे BNSS. आजच्या आपण व्हिडिओमध्ये एक फक्त तोंडी ओळख जी आहे BNSS बद्दल ती करून घेऊया. BNSS हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. तीनही कायदे कधीपासून इन्फोर्समेंट डेट आहे, तर ती आहे 1 जुलै 2024. तर याच्यात BNSSमध्ये ह्यावेळेस जास्ती बदल, तिन्ही कायद्यामध्ये जे बदल झाले आहेत त्यापेक्षा सगळ्यात जास्त BNSSमध्ये बदल झाले आहेत आणि याच्यात सेक्शन्स पण वाढवलेले आहेत. तर हे याच्या मागचं कारण काय आहे बरे? यासाठी सेक्शन किंवा जास्ती अपग्रेड करण्यासाठी आवश्यक होतं, कारण की स्पीडी जस्टिस व्हावा आणि जो व्हिक्टिम पर्सन आहे त्याला लवकरात लवकर जस्टिस भेटावा आणि ट्रायल लवकरात लवकर चालावी. त्यासाठी आपण याच्यात सेक्शन वाढवलेले आहे. काही ठिकाणी अपग्रेडेशन पण केलेलं आहे. काही ठिकाणी मोर मॉडल फॉर्म जे आहे ते आपण एक्सेप्ट केलं, जसं की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वगैरे. तर चला आता सुरुवात करूया. चॅप्टर पहिला जो आपल्याला सांगतो प्रिलिमिनरीबद्दल, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे टायटल, एक्सटेंड, बाकी डेफिनेशन क्लॉज आहे त्याच्यात. त्यानंतर चॅप्टर 2 आहे जो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रिमिनल कोर्ट अँड ऑफिसेस. यामध्ये काय सांगितलेलं आहे की क्रिमिनलमध्ये हे कोणत्या प्रकारचे कोर्ट असणार, त्यांचे पॉवर्स काय काय असणार, हे चॅप्टर 3 सांगितलं आहे. चॅप्टर 4 आपल्याला सांगतो पॉवर ऑफ सुपेरियर ऑफिसर ऑफ पोलीस एड टू द मॅजिस्ट्रेट अँड द पोलीस. जर एखादी केस फॉर एक्झाम्पल सुपेरियर ऑफिसरकडे आलेली आहे, तर तो त्याच्या इन्फेरियर ऑफिसरकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवणार कशी, त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेटचा यामध्ये काय रोल असणार, त्यांचे पॉवर काय असणार, हे ह्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर आहे आपला चॅप्टर 5 अरेस्ट ऑफ पर्सन्स. एखाद्या पर्सनला जर समजा अरेस्ट करायचं आहे तर त्या रिगार्डिंग कशी प्रोसेस असणार, किंवा एखादी महिला आहे तिला अरेस्ट करायचं असेल तर ती महिला ऑफिसरच लागेल, ते अरेस्ट कोणत्या टाईमला होणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला चॅप्टर 5 भेटते. चॅप्टर 6 आपल्याला सांगतो प्रोसेस टू कंपेल अपिअरन्स. जर एखादी व्यक्ती आपल्याला कोर्टामध्ये काही कारणास्तव हवी असणार, एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याकरता किंवा काही, तर त्याला आपण कसं बोलवू शकतो, तर पहिलं म्हणजे समन्स. समन्सनी आपण त्या व्यक्तीला कोर्टासमोर अपिअर राहण्यासाठी बोलवू शकतो. समन्स जो कोर्टाचा आदेश असतो. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला प्रोक्लेमेशन अँड अटॅचमेंट दिलेलं आहे. आपण त्याला सांगू पण शकतो एखादी प्रॉपर्टी, आणि किंवा त्याची प्रॉपर्टी एखादी प्रोक्लेम करू शकतो, अटॅच पण करू शकतो. तो जर समजा आला नाही, त्याचे समन्स, वॉरंट, केस आणि त्याच्यानंतर प्रोक्लेमेशन होते. म्हणजे सगळ्यात पहिले समन्स असतं, समन्सनी बोलावलं तर आला नाही, समन्स म्हणजे आपण म्हणू शकतो की तू ये. तू जर समजा आला नाही तर आपण त्याला वॉरंट काढतो. वॉरंट म्हणजे त्याला घेऊन या. म्हणजे वॉरंट हे कोणासाठी असतं की तुम्ही जर समजा समन्स देऊनही कोर्टासमोर अपिअर नाही झाले तर तुमच्या अगेन्स्ट वॉरंट निघतं, आणि वॉरंट देऊनही जर समजा नाही झाले तर तुम्हाला प्रोक्लेम अँड अटॅचमेंट, तुमची जी पण काही प्रॉपर्टी असते ती अटॅच केली जाते. त्यानंतर चॅप्टर 7 प्रोसेस टू कंपेल द प्रोडक्शन ऑफ थिंग्स. आता कोर्टाच्या फर्दर प्रोसिडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टिगेशनसाठी एखादी गोष्ट खूप आवश्यक असते, तर किंवा एखादं डॉक्युमेंट हे आवश्यक असते, तर त्यावेळेस कोर्ट कसं करू शकते, त्यावेळेस कोर्ट तुम्हाला कंपेल करू शकते की हे डॉक्युमेंट हे द्या म्हणून. नंतर आहे चॅप्टर 8 रेसिप्रोकल अरेंजमेंट फॉर असिस्टन्स इन सर्टन मॅटर अँड प्रोड्यूस फॉर अटॅचमेंट अँड फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी. यामध्ये कसं आहे की आपण लास्ट टाइम पाहिलं, तुम्हाला पहिले कोर्ट बोलावते समन्सनी, नाही आले तर तुमच्या अगेन्स्ट वॉरंट काढते, आणि वॉरंटही नाही काढलं तर तुमची प्रॉपर्टी जप्त करते. आता ती प्रॉपर्टी कशी जप्त केल्या जाणार, किंवा एखादी प्रॉपर्टी जी स्वतः इन डिस्प्यूट आहे तर त्या प्रॉपर्टीचं जप्ती कशी होणार, त्याबद्दलची प्रोसेस ह्या चॅप्टर 8 सांगितलं आहे. चॅप्टर 9 सिक्युरिटी फॉर कीपिंग पीस अँड फॉर गुड बिहेवियर. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी दंगा झालेला आहे, तर खूप साऱ्या लोकांना पकडून आणलेलं असते,
तर त्यावेळेस कसं बेलवर त्या लोकांना सोडून दिलं जाते. तर तेव्हा त्याच्याकडून असं लिहून घेतलं जाते की मी आता जे पण केलेलं आहे, मी माझं बिहेवियर हे चांगलं ठेवणार, पीस ठेवणार, मी कोणत्याही लोकांना माझ्या बिहेवियरमुळे त्रास होऊ देणार नाही. तर असं त्याच्याकडनं लिहून दिलं जाते आणि त्याला बेलवर पण आपण असं म्हणू शकतो की याला सोडलं जातं. त्यानंतर चॅप्टर 10 आहे ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईफ, चिल्ड्रन अँड पॅरेंट्स. हा आधी आपल्या CRPCमध्ये सेक्शन 125 पासून होता, हा आता 144 पासून आहे. 144 पासून 147 पर्यंत एखादं कोर्ट जे आहे हे ऑर्डर करू शकते. जसं आपल्याला हे माहीत आहे, DVची केस ही फॅमिली मॅटरमध्ये नसते. फॅमिली मॅटरमध्ये डायव्होर्सचा, मेंटेनन्सचा केस असतात. तर DVची केस जी आहे ही आपल्या BNS म्हणजे IPCद्वारा आधीच्या हे केलं जातं रेग्युलर, आणि त्याच्यात कोर्ट काय काय ऑर्डर देऊ शकते, मेंटेनन्स कशा प्रकारे देऊ शकते, तर हे ह्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर चॅप्टर 11 मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अँड ट्रँक्वेलिटी. एखाद्या समजा ठिकाणी दंगा झाला आहे किंवा त्यावेळेस पोलिसांनी कसं त्या गोष्टींना मॅनेज करावं, किंवा ते डायरेक्ट मॅजिस्ट्रेटकडे आले आहे तर मॅजिस्ट्रेटकडे काय काय पॉवर आहेत ते यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर आहे चॅप्टर 12 प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स ऑफ द पोलीस. हा आपल्याच्यात नवीन ॲड करण्यात आला आहे, तर हा आपल्याला बारकाईने इन डेप्थ पाहावं लागणार. चॅप्टर 13 इन्फॉर्मेशन ऑफ द पोलीस अँड देअर पॉवर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. एखादा जर समजा इन्फॉर्मंट किंवा कोणीही व्यक्ती पोलिसांजवळ आला, त्यांनी सांगितलं हा गुन्हा, सर फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी इथे तसा मर्डर झालेला आहे, तर तेव्हा पोलीस समोर प्रोसिजर काय करणार हे यामध्ये सांगितलं. त्यानंतर चॅप्टर 14 ज्युरिस्डिक्शन ऑफ क्रिमिनल कोर्ट इन इन्क्वायरी अँड ट्रायल. यामध्ये क्रिमिनल कोर्टाचे कसे कसे ज्युरिस्डिक्शन आहेत, ते कोणते कोणते दावे कशा कशा प्रकारे चालू शकतात हे ह्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. चॅप्टर 15 म्हणजे कंडिशन रिक्विजिट फॉर इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग. कशा प्रकारे प्रोसिडिंग ही समोर चालत असते, कशा कशा कंडिशन इम्पोज होत असतात हे यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर चॅप्टर 16 कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट. आपण कंप्लेंट ही आहे पहिले पोलीस ऑफिसरला करू शकतो, नाहीतर आपण डायरेक्ट कंप्लेंट ही जी आहे मॅजिस्ट्रेटकडे करू शकतो. तर ती कशी काय चालणार, समोर प्रोसिडिंग काय असणार, तर ते याच्यात सांगितलं आहे. चॅप्टर 17 कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेट. तेच सांगितलं आहे, समोर जर समजा कंप्लेंट आली आहे तर त्याची समोर प्रोसिडिंग कशी चालणार आहे ते आज सांगितलं. त्यानंतर महत्त्वाचे चॅप्टर आपला चॅप्टर 18 दॅट इज चार्ज. चार्ज म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं, आपण जर समजा कोर्टाच्या प्रोसिडिंगनुसार गेलं तर पहा, पहिले आपण समोरच्या व्यक्तीला समन्सने बोलवतो, नाही आला वॉरंटने बोलवतो, नाही आलं फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी करतो. आता तो आलेला आहे, पोलिसांचे इन्व्हेस्टिगेशन हे चालू आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे काय असतं, चार्ज फॉर्म होतात. की चार्ज हे कसे असतात, बिफोर इन्व्हेस्टिगेशन असतात. इव्हिडन्स जेव्हा हे जे असतात ना, इव्हिडन्स फॉर्म करण्याच्या आफ्टर इन्व्हेस्टिगेशन आणि बिफोर इव्हिडन्स काय असतं, तर ते चार्ज फॉर्म होतात. का, याचं कारण काय आहे माहीत आहे? याचं कारण यासाठी की चार्ज फ्रेम झाल्यानंतर इव्हिडन्स आपल्याला पर्टिक्युलर कोणत्या गोष्टीकरिता द्यायचा आहेत हे यामध्ये सांगितलं असतं. त्याच्यामुळे नंतरची स्टेप असते चार्ज झाल्यानंतर ट्रायल बिफोर अ कोर्ट ऑफ सेशन. आतापर्यंतची जी ही आहे ही प्रायमरी प्रोसेस झाली चार्ज फॉर्म होईपर्यंत. त्याच्यानंतर जेव्हा सेशन कोर्टात आल्यानंतर समोरची ट्रायल कशी होते त्यामध्ये आहे. ते ट्रायल कशा प्रकारे होत असते, 3 प्रकारच्या आपल्याला ट्रायल दिल्या आहे याच्यात. तर जी पहिली जी आहे ट्रायल ऑफ वॉरंट केस बाय मॅजिस्ट्रेट, वॉरंट केसची ट्रायल. त्याच्यानंतर जी दुसरी ट्रायल असते जी चॅप्टर आपल्याला 21मध्ये दिसली आहे ती समन ट्रायल्स. त्याच्यानंतर समरी ट्रायल्स आहे. त्यानंतर असतं हे सगळं ट्रायल संपल्यानंतर आहे आपल्याला प्ली बार्गनिंग. हा आधी आपल्याला अमेंडमेंटच्या चॅप्टरमध्ये ॲड केला होता, आता हा आपल्याला एक नवीन चॅप्टर पाहायला भेटतो याच्यात. त्यानंतर आहे आपलं चॅप्टर 24 अटेंडन्स ऑफ पर्सन कॉन्फाइंड ऑर डिटेन इन अ प्रिझन. एखादा समजा पर्सन ऑलरेडी प्रिझनमध्ये त्याला टाकलेलं आहे, पण त्याचं जे अपिअरन्स आहे हे कोर्टासाठी बंधनकारक असेल कोणत्या इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा एव्हिडन्ससाठी,
तर त्याचं आपण अटेंडन्स कोर्टासमोर कसं प्रोक्ल्यूड करणार हे यामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर चॅप्टर 25 एव्हिडन्स इन इन्क्वायरी अँड ट्रायल कसे घेतले जाणार त्यामध्ये हे सांगितलं आहे. त्यानंतर आहे आपलं चॅप्टर 26 जनरल प्रोव्हिजन ॲज टू इन्क्वायरी आणि ट्रायल. सर्व प्रोसिडिंग समोर कोर्टामध्ये कसं चालणार हे सांगितलं आहे. त्यानंतरचं चॅप्टर प्रोव्हिजन्स ॲज टू ॲक्यूज पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड. एखादा पर्सन आधीपासून अनसाऊंड माइंड आहे किंवा ट्रायलच्या मधात तो अनसाऊंड झाला तर त्याविषयीची ट्रायल कशी चालणार. जर समजा फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन प्रोसिडिंगच्या वेळेस अनसाऊंड माइंड झाला तर ट्रायल ही समोर चालत असते का कोर्टात, काय वाटतं तुम्हाला. तर ती ट्रायल कोर्टात चालत नसते, ती ट्रायल तिथेच थांबून जातं. ते याच्यासाठी कारण की तो ॲक्यूज पर्सन असो किंवा विक्टिमचा विषय नसल्याचा ॲक्यूज जरी पर्सन असला तरी पण त्याच्यासोबत हा अन्याय व्हावा नाही हा आपल्या लॉचा मोठा मोटो असतो. त्यामुळे आपण त्याच्यासोबत पण इनजस्टिस होऊ नये म्हणून तो जोपर्यंत साऊंड माइंड होत नाही तोपर्यंत आपण ट्रायल तिथे थांबून देतो आणि त्याला हॉस्पिटलसाठी किंवा याच्यासाठी त्याच्या बाकी हेल्थ इश्यूजसाठी आपण त्याला पाठवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो साऊंड माइंडमध्ये येतो त्याच्यानंतर ती ट्रायल ज्या स्टेपला थांबली होती तिथून ती ट्रायल कंटिन्यू होते. त्याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये हे सांगितलं आहे की प्रोव्हिजन ऑफ ऑफेन्सेस अफेक्टिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो जजमेंट. इतके पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट आपला जजमेंट असतो. त्यानंतर सबमिशन ऑफ डेथ सेंटेन्स फॉर कन्फर्मेशन. आता फॉर एक्झाम्पल कसं असतं जर समजा हायकोर्टाने एखाद्याची डेथ सेंटेन्स किंवा सेशन कोर्टाने एखादी डेथ सेंटेन्स पारित केल्यानंतर ती एकदा कन्फर्मेशनसाठी हायकोर्टात जात असते. हायकोर्ट जोपर्यंत त्याच्यावर रिलाय करत नाही तोपर्यंत ती डेथ सेंटेन्स कमिट होत नाही. डेथ सेंटेन्स जर समजा कोणाला फॉर एक्झाम्पल एखाद्या ॲक्युजला झालेली आहे तर तो अपीलमध्ये जाऊ शकतो. तर अपीलमध्ये लिमिटेशनमध्ये हायकोर्टात जाण्याचा जो प्रोव्हिजन्स आहे तर ते 90 days असतात. जेव्हापासून तो हे झालेला आहे तेव्हापासून त्याला तिथून अपीलमध्ये जाऊ शकतो. तो सुप्रीम कोर्टाकडे हे पॉवर आहे, हायकोर्टाकडे पॉवर आहे. त्याच्यानंतर रेफरन्सेस अँड रिव्हिजन. आता जर समजा एखादी क्रिमिनल केस आहे ही लोअर कोर्टातून हायर कोर्टाकडे ट्रान्सफर झालेली आहे किंवा एखादा कोर्ट जर समजा तर त्याच्या वेळेस दुसऱ्या कोर्टाकडे त्या केसेस ट्रान्सफर केल्या जातात तर तेव्हा त्या कशा केल्या जातात. त्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये एक्झिक्युशन, सस्पेन्शन, रिमिशन अँड कम्युटेशन ऑफ सेंटेन्स. एक्झिक्यूट म्हणजे एखादी सेंटेन्स जी आता झाली आहे तिला एक्झिक्यूट करायची आहे. म्हणजे एखाद्याला एक शिक्षा झाली आहे आता ती एक्झिक्यूट कशा प्रकारे होणार किंवा तिला समजा थांबवायचं असेल किंवा त्याच्यामध्ये आपण सेंटेन्स जी आहे ही कोर्ट वाटलं त्याला तर ती कमीसुद्धा करू शकते. त्यानंतर आहे चॅप्टर जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो आहे आपला 35वा चॅप्टर दॅट इज प्रोव्हिजन ॲज टू बेल अँड बॉन्ड्स. बेल कशा प्रकारचे असतात त्याच्यानंतर आपण बॉन्ड पेपर जेव्हा जो पण काही बेल बॉन्ड जो असतो त्याच्यावर आपण ॲक्यूज पर्सनला सोडतो त्याच विषयीचे सगळं प्रोव्हिजन यात दिलं आहे. त्याच्यानंतर डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी. आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी. जो कोणी पण कोर्टात एक गेलं असणार आणि ऑब्झर्व केल्यानंतर तिथे एक असा मालखाना म्हणून असं रूम असते. त्यामध्ये कसं असतं ना खूप सारे जे आपण आधी पाहिलं प्रॉपर्टी जी जप्ती होते किंवा एखादी प्रॉपर्टी फॉर एक्झाम्पल आता कुठे मर्डर झाला आहे तर मर्डर झालेल्यांचे तिथे कपड्यांवर जर समजा कुठे खून असेल तर पोलीस काय करतात ती प्रॉपर्टी तिथे जप्त करतात. तर ती जप्त करून कुठे देतात ती देतात ह्या मालखान्यामध्ये. एखादा चाकू आहे जर समजा इन्व्हेस्टिगेशन गेलेला पोलीस जर समजा असेल तो पोलीस काय करतो तिथे जे पण त्याला काही गोष्टी दिसतात ज्या त्याला असं वाटतात की हां ह्या गुन्ह्याच्या कुठे ना कुठे काही ना काही रिलेटेड आहे तर ते काय करतात ते तो घेतो आणि ते कोर्टामध्ये दाखल करतो. तर ते घेतल्यानंतर ते मालखान्यामध्ये स्टोअर असतात अंटील कुठपर्यंत जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत. मग ते हे झाल्यानंतर ती प्रॉपर्टी आपण मालखान्यामध्ये ठेवतो आणि आता हे झाल्यानंतर मर्डर ह्याच ॲक्यूज पर्सननी मर्डर केला आहे तर ते जे आता आपण पोलिसांनी जप्त केलेले होते जे आपण मालखान्यामध्ये ठेवलेले होते ऑफेन्सेसचे जे काही टूल्स होते जे रक्ताने भरलेले कपडे होते एखादा चाकू होता लाठी होती तर आता ती कशा प्रकारे डिस्पोज केली जाईल ते ह्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे.
त्यानंतर आहे इरेग्युलर प्रोसिडिंग, त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ टेकिंग कॉग्निझन्स ऑफ सर्टन ऑफेन्सेस, त्याच्यानंतर आहे मिसलेनियस. तर अशा प्रकारे हा आपला एक ओव्हरव्ह्यू CRPCचा जो नवीन आता बनला आहे BNSSमध्ये, तर ते चॅप्टरायझेशन कसं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करूया सेक्शन 1 पासून चॅप्टर 1 मध्ये.